आज 15 जानेवारी निमित्त आपण इथे जमलेलो आहोत। आज म्हणजे काल संक्रांत झाली, तर आज आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसंच तिरंगा थालीचे कॉम्पिटिशन पण ठेवलेली आहे। आणि आज आपण इथे जे जमलो आहोत ना, त्याचं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले, जिथं आज मुली शिकतात, स्वप्न पाहतात आणि पुढे जातात ना, तिथं यांच्या संघर्षाचा पाया आहे। यांनी 1800 साली आपल्या मुलींची पहिली शाळा नायगावला काढली। त्या काळी लोकांनी त्यांचा इतका विरोध केला, अक्षरशः दगडफेक, शेणफेकही केली, पण तरी त्या थांबल्या नाहीत। का? कारण की त्यांना माहिती होतं की शिक्षण हेच स्त्रीच्या स्वातंत्र्याचं खरं साधन आहे। तुम्हाला जे स्वातंत्र्य आहे ना, की पहिल्याच्या काळी कसं रांधा वाडा आणि उष्टी काढा एवढंच बायांचं आयुष्य होतं, पण आज बाया कुठेतरी खूप मोठ्या मोठ्या पदावरती गेलेल्या आहेत। आज आपल्या भारताच्या अनेक मुली मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतात, खेळ खेळतात। आपल्याला आताच वर्ल्ड कपची ट्रॉफी पण मिळाली क्रिकेट वुमेन्सला। तर मुलींचे हे जे स्वप्न आता पूर्ण होत आहेत, जे बाया स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत ना, तिथं यांच्या संघर्षाचा पाया आहे। त्याच्यामुळे कधीच विसरायचं नाही की आपल्यासाठी त्यांनी खूप खस्ता काढलेल्या आहेत। सावित्रीबाई असतील, जिजाऊ असतील, यांच्या सगळ्यांच्या आपल्या जे त्यांनी जे स्वप्न पाहिले आणि त्यांनी जे त्याग केलाय ना, त्याच्यामुळे आज आपण सगळेजण आज इथे आहोत। आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देते मी की आई कशी असावी। आई कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेढेमध्ये अडकले होते ना, त्यावेळेस त्यांच्या अशी कानावर बातमी होती की त्यांच्यासारखा हुबेहू दिसणारा कोणीतरी शिवा काशीद नावाचा व्यक्ती आहे। त्यांनी त्या शिवा काशीदाला बोलावणं धाडलं आणि जेव्हा तो शिवा काशीद त्यांच्या जवळ आला, त्यावेळेस महाराजांनी स्वतःचे वस्त्र, स्वतःचा चिरेटोप त्याला दिला आणि म्हणाले की हे सगळं घाल आणि आमच्या समोर येऊन उभा राहा। ज्यावेळेस शिवा काशीद ते सगळं घालून त्यांच्या समोर येऊन उभा राहिला, तेव्हा ते म्हणाले की अरे शिवा, मला स्वतःला आरशात पाहिल्यासारखं वाटायला लागलंय रे। मी खूप दिवसापासून ऐकत होतो की तू माझ्यासारखा दिसतो, तू म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की तू इतका हुबेहू माझ्यासारखा दिसशील म्हणून। मग त्यावेळेस तो शिवा काशीद म्हणतो, महाराज म्हणजे तो सिद्धी जोहर पण मला ओळखणार नाही। महाराज थक्क झाले, त्यांना असं वाटायला आलं, अरे तुला कसं कळालं की मी तुला त्या सिद्धी जोहराकडे पाठवणार आहे? त्यावेळेस तो म्हणतो, आव राज, एवढे दिवस झाले की तुमच्या सोबत राहतोय, तुम्ही जरी आम्हाला काही सांगितलं नाही तरी तुमच्या काळजाचा ठोका आणि तुमची नजर आम्हाला सांगते की तुम्हाला काय म्हणायचंय आणि काय नाही। त्यावेळेस ते महाराज म्हणतात की तुला भीती नाही वाटत का? जर त्याला चुकूनही डाऊट झाला की तू शिवाजी महाराज नाही तर तुला मारूनही टाकू शकतो। तो त्यावेळेस म्हणतो की अव राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। महाराज जेव्हा हे ऐकतात तेव्हा त्यांचे डोळे पाणावतात आणि ते त्याला घट्ट मिठी मारतात आणि नकळत महाराजांच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब त्या शिवा काशीदाच्या पाठीवर पडतो। त्यावेळेस मला नाही वाटत की आतापर्यंत एवढी मोठी कौतुकाची थाप आजपर्यंत स्वराज्यातल्या कुठल्या मावळ्याला मिळालेली असेल। आणि तो शिवा काशीद जातो तहाची बोलणी करायला सिद्धी जोहराकडे, आणि तिथं अफजल खानाचा मुलगा फाजल खान उपस्थित असतो। तो म्हणतो की हे शिवाजी महाराज नाहीयेत। तर त्यावेळेस तो सिद्धी जोहर आहे ना, त्या शिवा काशीदाला प्रश्न करतो की बोल, तू कोण आहे? तो म्हणतो की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे। मग तो इतक्यांदा प्रश्न करतो तरी ते सांगतच नाही की शेवटपर्यंत मी कोण आहे म्हणून। त्यावेळेस तो चिडून रागून त्या फाजल खानला म्हणतो, का रे तू कसं म्हणू शकतो की हे शिवाजी महाराज नाहीयेत? तर त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या वडिलांच्या निधनाच्या वेळेस त्यांच्यासोबत कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा एक वकील होता आणि त्यांनी महाराजांवरती तलवार उगारली होती आणि त्याचं निशाण महाराजांच्या कपाळावर आहे, याच्या डोक्यावरती निशाण दिसत नाहीये। सिद्धी जोहरनं खटकन तलवारीनं त्याचं चिरटोप बाजूला केला आणि तिथं वार नव्हता। परत एकदा यातनांचा कल्लोळ चालू झाला, रक्तांच्या चिरकांड्या उडायला लागल्या आणि शिवा काशीदाला शेवटचा प्रश्न करण्यात आला की बोल, तू कोण आहे? त्यावेळेस तो म्हणतो की अरे हो, नाही मी छत्रपती शिवाजी महाराज। अरे पण जन्माला जरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नाही आलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे काय कमी आहे का? जाऊन सांग माझ्या राजाला, जाऊन सांग माझ्या राजाला तुमचा मावळा गेला, तुमचा मावळा गेला, पण मातीत नाही गेला राज, मातीसाठी गेलाय। शिवा काशीदाच्या निधनाची बातमी जेव्हा महाराजांना कळते तेव्हा त्यांच्या पुढे सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो की ही बातमी शिवा काशीदाच्या आईला कशी द्यायची? आता एखाद्या मुलाच्या निधनाची बातमी त्याच्या आईला कशी द्यायची? त्यावेळेस महाराज म्हणतात की मी स्वतः जाऊन देणार। महाराज स्वतः घोड्यावर स्वार होऊन तिथे जातात आणि ती आई महाराजांना पाहून म्हणते, अरे वा, आज तर माझं नशीबच खुललंय, राजाचं पाऊल माझ्या झोपडीला लागलं, या राजा या आतमध्ये बसा। ती आई एक पोतं टाकते, महाराजांना त्याच्यावर बसवते आणि शिवा काशीदाच्या बायकोला सांगते, अगं ये सुनबाई, राजा आलाय की ग,
थकला असेल, भागला असेल, त्याच्यासाठी गुळपाणी तरी आण. महाराजांचं मन महाराजांना आतून म्हणत होतं, अगं आई इतका मान सन्मान करू नको ग माझा, मी तुझ्या मुलाच्या निधनाची बातमी घेऊन तुझ्याकडे आलोय, इतका मान सन्मान माझा करू नकोस. तर त्यावेळेस महाराज ते गुळ पाणी घेतात आणि त्या आईला म्हणतात, आई शिवा गेला. तेव्हा त्यांची आई म्हणते, हो राजा मला माहितीये माझा शिवा गेला. महाराज थक्कवतात की अजून तर ह्यांना कोणी सांगितलं नाही, पण ह्यांना कसं कळालं. त्यावेळेस ती आई म्हणते की अरे राजा, मी तुला गावाच्या वेशीवरून येताना बघितलं घोड्यावर, तू एकटाच दिसलास, तेव्हाच मी समजून घेतलं की माझा मुलगा गेला. आणि असं म्हणून ती आई ढसाढसा रडायला लागते. तर त्यावेळेस महाराज तिचं सांत्वन करताना म्हणतात, आई रडू नको ग, तुझा एक शिवा गेला पण तुझा हा दुसरा शिवा आहे ना ग तुझ्याजवळ, मी पण तुझा मुलगाच आहे ना ग, मी आहे की तुझ्यासाठी. त्यावेळेस त्या आईला राग आला महाराजांच्या बोलण्याचा आणि रागाच्या भाषेत त्या आईने महाराजांना उत्तर दिलं, अगं ए राजा, तुला काय वाटलं मी माझा शिवा गेलाय म्हणून रडतेय, मी माझा शिवा मेलाय म्हणून रडतेय? अरे नाही, मी ह्यासाठी रडतेय की देवानं मला अजून 2 मुलं का नाही दिले जे माझ्या राजासाठी मरतील. आणि हे ऐकल्यावर जेव्हा शिवा काशीदाची बायको समोर येते म्हणते, अहो आत्याबाई असं का म्हणताय, मी पण स्वराज्यासाठी लढायला तयार आहे, मी पण स्वराज्यासाठी मरायला तयार आहे. आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की पन्हाळ्यावर लढणारी सर्वात पहिली स्त्री जर कोणी असेल तर ती शिवा काशीदाची बायको आहे. म्हणजे या स्वराज्यासाठी फक्त मनगटच नाही तर बांगड्यांनी झुंज दिलेली आहे. आणि हे सगळं ह्या अशा महान स्त्रियांच्या विचारांमुळे घडलेलं आहे. जिजाऊंचे संस्कार असतील, सावित्रीमाईंचे संस्कार असतील, त्या संस्कारांनी अशा स्त्रिया घडलेल्या आहेत. त्यामुळे हे संस्कार आपण जपायचे कायम. आपली परंपरा, आपला इतिहास आपण सगळं जपून, आणि आपल्याला तो माहिती पाहिजे. आजकालच्या लोकांना, बऱ्याच जणांना खूप गोष्टी माहिती नसतात, तर त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला माहित असतील त्या गोष्टी तुमच्या लेकरा बाळांना सांगा. या अशा आया, अशा स्त्रिया आपल्याला बनायचंय.